क्या अभी हुई। पुन्हा एकदा मी उभा आहे तुमच्या लाडक्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केज या शाळेच्या समोर। मागे या शाळेवर मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमुळं खरं तर तिच्यावर प्रेम करणारे असंख्य तिची मुलं पुन्हा एकदा तयार झालेली आहेत, सिद्ध झालेली आहेत। हीच ती शाळा आहे जिनं या तालुक्यात नव्हे तर पूर्ण परिसरातील केज शहरातील असंख्य मुलांना राजकीय क्षेत्रात असेल किंवा प्रशासकीय क्षेत्रामध्ये मोठमोठ्या पदावर पाठवलं, परंतु नंतरच्या काळात तिच्या या साम्राज्याला ओहोटी लागली। खाजगी शाळांचं साम्राज्य वाढत गेलं आणि तिचं साम्राज्य कुठंतरी कमी होत गेलं। खरं तर मी असं म्हणेन की 20व्या शतकात या केज तालुक्याची जननी असणारी ही शाळा 21व्या शतकाच्या सुरुवातीला मात्र पूर्णपणे नेस्तनाबूत झाली असं आपण म्हणूया, कारण तिचं वैभव पूर्णतः समाप्तीकडे गेलं होतं। परंतु म्हणतात परिवर्तन हे संसार का नियम आहे आणि त्याच नियमांतर्गत पुन्हा ही शाळा उभा राहणार आहे, पुन्हा ही शाळा बोलणार आहे, पुन्हा ती आपलं गतवैभव प्राप्त करणार आहे। कारण तिच्याकडून शिक्षण घेऊन गेलेली, तिच्या सान्निध्यात वाढलेली असंख्य मुलं आता मोठ्या जोमानं तयारीनं तिच्या गतवैभवासाठी आपला हातभार लावणार आहेत आणि पुन्हा एकदा त्यांना ज्याच्यातून ते घडले आहेत त्या शाळेला घडवण्याचा त्यांचा इरादा आहे। लवकरच हा इरादा सिद्ध होणार आहे, कारण येत्या काही दिवसामध्ये पुन्हा ही मुलं या शाळेच्या या प्रांगणामध्ये तुम्हाला दिसणार आहेत। येत्या 26 जानेवारीला कदाचित चमत्कारा वाटावा असा काहीतरी एक वेगळा उपक्रम या शाळेच्या परिसरात कदाचित घडणार आहे आणि त्यावेळी या शाळेचं गतवैभव पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी ती सर्व मुले वेगवेगळ्या काळात जी की इथं होती ती पुन्हा एकदा इथं येणार आहेत। जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केज, खरं तर केज तालुक्यामध्ये इतर जिल्हा परिषद शाळा अद्याप जिवंत आहेत। भाटुंब्याची जिल्हा परिषद माध्यमिक शाळा असेल 10वीपर्यंत आहे, येवता इथलीही जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आणि अगदी नाहोली इथंही जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे। या 2-3 शाळा तर केज तालुक्यातील अगदी टिकून आहेत। मात्र केज शहरात ज्या केज शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेनं खरं तर खूप उत्कृष्ट गुणवत्ता दिली, अगदी चांगली माणसं घडवली, मी म्हणेन विद्यार्थी नाही माणसं घडवली, कारण ती आज माणसं वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात तिचं नाव करतायत। मात्र मागं कदाचित ते फिरून त्यांनी पाहिलं नाही आणि म्हणून आज तिच्याकडं पुन्हा एकदा बघणं खूप गरजेचं आहे। या जिल्हा परिषद शाळेसाठी आता प्रचंड मोठ्या तयारीनं तिचे भूमिपुत्र, तिच्यावर प्रेम करणारे तिचे विद्यार्थी आता लवकरच या ठिकाणी येऊन तिच्यासाठी, तिच्या गतवैभवासाठी प्रयत्नशील राहणार आहेत। तिच्या आठवणीत, तिच्या सानिध्यात असलेले त्यांचे ते सन्माननीय शिक्षकाच्या आठवणीत हे सगळे माजी विद्यार्थी आता लवकरच एक मोठा उपक्रम हाती घेऊन कदाचित तिच्यासाठी, तिच्या गतवैभवासाठी मोठा प्रयत्न करणार आहेत, हे मात्र नक्कीच। होय, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केज आता पुन्हा एकदा बोलणार आहे केजवासियांना, कारण तिचं गतवैभव लवकरच प्राप्त होणार आहे, लवकरच ते तिला मिळणार आहे आणि म्हणून अशा विस्तीर्ण प्रांगणामध्ये ही जिल्हा परिषद माध्यमिक शाळा जिच्या सान्निध्यात, जिच्या प्रत्येक खिडकीला कदाचित तिच्या या माजी विद्यार्थ्यांचा स्पर्श झाला होता, अशी ही जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कदाचित पुन्हा एकदा वैभव प्राप्त करणार आहे। त्यांच्या मनामध्ये पुन्हा एकदा चेतना जागृत व्हाव्यात यासाठीच हा एक छोटासा व्हिडिओ मी तिच्या माजी विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी तयार करत आहे, कारण आम्ही आयुष्यात सगळं काही मिळवू शकतो, स्वतःसाठी म्हणा किंवा स्वतःच्या परिवारासाठी आम्ही खूप काही करू शकतो, पण असे असंख्य तिच्यावर प्रेम करणारे आज विद्यार्थी आहेत जे तिच्यासाठी, तिच्या या गतवैभवासाठी निश्चित आतुर झालेले आहेत आणि ते जेव्हा येतील तेव्हा नक्कीच हा एक इतिहास या जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केजच्या माध्यमातून घडणार आहे।